हेलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल टीचिंग विथ फन। तर फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओला सुरुवात करण्याच्या अगोदर मला एकच म्हणायचंय की माझी व्हिडिओला लाईक करत जा, शेअर करत जा आणि कमेंट्स मात्र चांगल्या करत जा, कारण कमेंट्स कोणी विचार करून करत नाही। तर फ्रेंड्स, याचा विचार करत जा। एवढं मोठं बोलणं, एवढं मोठं शिकवणं हे काही सोपं नसते। तर फ्रेंड्स, त्यामुळे सांगते कोणाचे मन दुखवले नाही पाहिजे। कोणतेही जर तुम्ही व्हिडिओ बघत असाल तर त्याची व्हिडिओला चांगल्या पद्धतीने कमेंट करत जा। तुम्हाला जर कारण हे अभ्यासाचे व्हिडिओ आहेत, हे काही कोणते जोक्स वगैरे मारत नाही कोणी। मी असेल किंवा कुणी आणखी असेल तर जे अभ्यासाचे व्हिडिओ असतात त्यांना प्लीज त्यांना चांगले कमेंट्स करत जा, एवढीच मी सगळ्यांना कळकळीची विनंती करते। तर फ्रेंड्स, आजचा जो व्हिडिओ बघायचा आपल्याला, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, जेणेकरून तुम्हाला वेगवेगळ्या क्रिया याच्यामध्ये शिकवता येईल आणि शिकताही येईल। तर मग आता ही क्रिया जी आहे ती पदावली नाही, लक्ष द्या, काळजीपूर्वक ऐका। पदावली नाही, ही पदावली नाही, पण मी पदावलीची सुरुवात, पण हा जो बेस आहे हा जर बेस तुम्हाला यायला लागला तर मग तुम्हाला पदावली नंतरची मग करण्याला सोपं जाईल, आहे की नाही। तर फ्रेंड्स, ही थोडीशी वेगळी गणित येतात, पण हे गणित बघा तुम्हाला नक्कीच आवडतील, एवढं मला नक्की खात्री आहे। फ्रेंड्स, आता मी काय केलंय की एकदम स्टार्टिंगला, कारण भागू बेव हे पदावलीमध्ये असतं, याच्यामध्ये नाही, आपल्याला याचे सरळ आपल्याला क्रिया करायच्या आहेत। तर अगोदर काय करायचंय की एक संख्या दिलेली मी अगोदर 43 प्लस 82 मायनस 24। आता इंग्लिश मध्ये मराठी मीडियमचे मुलं, इंग्लिश मीडियमचे, सेमी इंग्लिशचे, त्याला सगळ्यांना ही क्रिया करण्यासाठी खूप उपयोगाची पडेल। तर पहिली क्रिया काय आहे, 43 प्लस 82। ध्यानात ठेवा, याची एक लाईन पूर्वीची, कारण गणित करत असताना बेरीज वजाबाकी काही असेल तर मग त्याला जोडी लागत असते। तर मग आता आपल्याला काय करायचं, ही एक जोडी आपल्याला भेटली 43 प्लस 82। आता त्याचे ऍडिशन करायचे, मग 3 ची जोडी येते, एक सेपरेट मी मध्ये जाऊन बघू शकता। तर मग आता हे 3 ची जोडी काय आहे 2 आहे, मग 3 आणि 2 किती झाले 5, तर मग 5 लिहून घ्यायचं। मग नंतर उरले किती 4 आणि 8, 4 आणि 8 किती झाले, मग 4 आणि 8 12 झाले। आता याची आणखी एक तुम्हाला एक ट्रिक सांगते मी, जर समजा तुम्हाला या गणित करायला बराच वेळ लागला, नवीन सुरुवातीचे जे मुलं आहेत त्यांना, तर मग काय करायचं, 8 आणि 4 पैकी कोण जी संख्येमधली मोठी असेल ती आपल्या मनात घ्यायची आणि त्याच्या पुढे तेवढे नंबर्स काउंट करायचे। जसं की आता 3 आणि 2 मध्ये समजा 3 मोठे, मग 3 च्या पुढे 2 काउंट करा, म्हणजे 3 मध्ये 2 टाकायचे, मग 3 च्या पुढे 2 मध्ये 3 4 आणि 5, म्हणजे उत्तर आपल्याला भेटलं 5। आता दुसरी जोडी 8 आणि 4, 8 आणि मध्ये त्याच्यामध्ये संख्या मोठी कोणती आहे 8 आहे, 8 च्या पुढे मग 4 मध्ये 8 मनात धरायचं, काउंट करायचं 8 ला, पण 8 9 10 11 12, मग आपण हे 12 घेतले, आहे की नाही। आता हे जसं तसं घेतलं, मग समोरचं चिन्ह आहे सबट्रॅक्शनचं आणि त्याच्या समोर संख्या आहे 24, ही 24 घेतले। आता त्याच्यानंतर मग आपल्याला हे जे आता काय करायची, मग वजाबाकी सरळ दिसतंय की आपल्याला काय घ्यायचंय, तर वजाबाकी करायची आहे। मग आता 5 मधून 4 गेले किती उरतात, मग 1, आणि आता इथे 2 मधून 2 गेले 0, पण या 1 ला इकडे जोडी नाही, मग आपण हे 1 जशाला तशी लिहून घ्यायचे, म्हणजे याचा आन्सर भेटलं मग आपल्याला 101 अशा पद्धतीने, आहे की नाही। आता समोर एक नंबरचं झालं, आता हे 2 नंबरचं बघूया, 97 मायनस 24। इथे आता पहिले काय करायचे, आपल्याला कोणती क्रिया करायची आहे, वजाबाकीची। मग आता 7 ची जोडी कोणती आहे 4, मग 7 मधून 4 गेले। आता याची आणखी एक ट्रिक, याचं सुद्धा मी ट्रिक्स आहे, एक व्हिडिओ बनवलेला आहे। मग 4 च्या समोर 7 येईपर्यंत बघा, 4 5 6 7, बघा किती शॉर्ट मध्ये, रेषा मारायची गरज नाही, काही नाही, आपल्याला आन्सर भेटलं 3, आहे की नाही। नाहीतर तुम्ही 7 रेषा मारा, त्यामधून 4 कमी करा, त्याचा आन्सर सुद्धा तुम्हाला 3 मिळाला आहे की नाही। आता इकडे झाले मग 9, आता 9 मधून 2 गेले, 9 म्हणजे 2 च्या पुढे 9 आहे, पण 2 3 4 5 6 7 8 9, म्हणजे किती असं भेटलं 5 6 7, म्हणजे आपला आन्सर आला 7। समोर कोणती हे चिन्ह आहे, मग मायनसचं, आणि समोर आहे 27। आता याची आपल्याला काय करायची, मग आता सरळ दिसते वजाबाकी करायची, 3 मधून 7 जात नाही, मग 7 या त्याच्या शेजारच्या संख्येकडून आपल्याला इकडे काय घ्यायचे, कॅरी घ्यायची आहे। आणि लांब दिल्याचं मोठीच्या मोठी लाईन लिहू नका, त्यामुळे तुम्हाला नंतर गोंधळ होईल की तुम्हाला अशी मोठी लंबे नका लिहू, छोटे लिहा, जेणेकरून तुम्हाला समजलं पाहिजे की आपण इथे आता 13 झाले म्हणून। मग 13 मधून 7 कमी करायचे, 7 च्या समोर 13 पण मोजायचं बरं, 7 8 9 10 11 12 आणि 13, म्हणजे हे झाले 5 आणि हे झाले 1, 5 आणि 1 6, म्हणजे आपलं आन्सर आलं 6। आता 7 ची कॅरी इथे गेली, मग इथे किती उरले 6, 6 ची जोडी काय मग 2, मग 6 मधून 2 गेले 4, मग याचा आन्सर आपल्याला आलं 46, आहे की नाही मजेदार गणित।
12 झाले. 12 मधून 4 गेले किती होतात मग 8. इकडे राहिले 5. 5 मधून 2 गेले 3. आता इथे चिन्ह कोणते बघा, आता आलं मल्टिप्लाय आहे की नाही, आणि समोर आहे 4. मग 4 न 38 ला आपल्याला मल्टिप्लाय करायचंय आहे की नाही. मग आता तुम्ही ते समोर उत्तर लिहू शकता किंवा मग खाली, पण इक्वलचं चिन्ह टाकायचे, न विसरता इक्वलचं चिन्ह आपल्याला टाकायचे. मग 4 चा टेबल 1 पर्यंत म्हणा. 4 8 जा 32. 32 असे आले तर मग आपल्याला लिहावं तिथं 2, आणि कॅरी अलीकडची संख्या कुठे ठेवावी मग त्या संख्येच्या डोक्याच्या वरती, म्हणजे कॅरी किती आली मग आपली 3. मग आता 4 चा टेबल कुठपर्यंत म्हणायचं आपल्याला 3 पर्यंत. 4 3 जा 12. 4 1 जा 4, 4 2 जा 8, 4 3 जा 12, आणि 12 मध्ये 3 टाकायचे. 12 च्या पुढे 3 वजा 12, 13 14 15 आहे की नाही. मग किती उत्तर आलं आपल्याला 15, म्हणजे याचा आन्सर भेटला आपल्याला 152 आहे की नाही. आता समोर बघा, समोर अगोदरच आपल्याला करायचंय मल्टिप्लाय. मग 3 चा टेबल 5 पर्यंत मोजायचंय. 3 5 जा 15, कॅरी 1, आणि 3 8 जा 24. 24 मध्ये 1 टाकल्यावर 25. आता समोर वजाबाकीचं चिन्ह आहे. अगोदर आपण काय केलं, मल्टिप्लाय करून घेतलं. आता सबट्रॅक्शन करायचंय. प्रत्येक क्रिया वेगवेगळ्या आहेत, बघून घ्या. याच्यावर आधारित तुम्ही आणखी गणिताचे उदाहरण एक्झाम्पल घेऊन तुम्ही असे गणित सोडवू शकता, कारण ही सोपी पद्धत आहे. सोपी पद्धत जर आपल्याला यायला लागली तर मग आपल्याला अवघड गणित करण्यासाठी खूप सोपं जाईल, तेव्हा ते आपल्याला अवघड वाटणार नाही. त्यासाठीच माझा प्रयत्न आहे, त्यासाठीच मी हा व्हिडिओ आपल्यासाठी बनवलेला आहे. आता बघा 47, याच्या समोर संख्या कोणती आपल्याला 47. आता याची वजाबाकी करायची आहे. तुम्ही याच्या समोर करू शकता किंवा मग इथे करू शकता. आता 5 ची जोडी 7, 5 मधून 7 जात नाही. मग 7 च्या पुढे 5 15 येपर्यंत, कारण इकडची कॅरी इकडे घेतली मग झाले 15. 15 मधून 7 कमी करायचे. 7 च्या पुढे 15 येपर्यंत वजा 7, 8 9 10 11 12 13 14 15, म्हणजे किती आन्सर आला 5 6 7 8 आहे की नाही. आता इकडे राहिले 4. 4 मधून 4 गेले 0, आणि 2 चं कॅरी घेतली नाही किंवा 2 ला जोडी सुद्धा नाही, म्हणून 2 ला 2 आपण जशास तसे घेतले. मग आपला आन्सर आला 208 असा आन्सर आलेला आहे की नाही. आता समोर बघा, आता समोर आहे आपल्याला डिव्हिजन, डिव्हायडेशन, म्हणजे भागाकार करायचा आहे बघा. आता 64 डिवाइडेड बाय 2. आता याला जर तुम्हाला हे असं डायरेक्टली येत नसेल तर मी डायरेक्टली तुम्हाला सांगते, कारण छोट्या संख्येचा असल्यामुळे डायरेक्टली आपल्याला करता येईल. पण मी काय करते, तुम्ही जर अशा पद्धतीने केलं म्हणजे 64 डिवाइडेड बाय 2 अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही करू शकता, म्हणजे तुमचं गणित चुकणार नाही. 2 च्या टेबल मध्ये 6 आहे, किती नंबरला 3. 2 3 जा 6, मग 6 मधून 6 केले 0. आता मागे राहिले 4, हे 4 इथे घ्यायचे. मग 2 च्या टेबल मध्ये 4 किती नंबरला आहे 2 नंबरला. 2 2 जा 4, मग याचा आन्सर किती आला इथे 0, म्हणजे आपल्याला आन्सर किती भेटलं मग 32. कोणता आन्सर भेटलं मग आपल्याला 32. आता समोर कोणतं चिन्ह आहे इक्वलचं, याचा आपण काय केलं अगोदर डिव्हायडेशन केलेलं आहे. नंतर मग आपल्याला जे प्लसचं चिन्ह जशास तसं घेतलं आणि 75 जशास तसे लिहून घेतले. 2 टप्प्यामध्ये फक्त तुम्हाला गणित करायचे आहेत, जेणेकरून तुम्हाला काय होईल मग त्या गणित करण्यासाठी सोपं जाईल. आता 2 ची जोडी 5, 2 आणि 5 किती होतात मग 7, आणि 3 ची जोडी 7, 7 आणि 3 किती होतात मग 10, म्हणजे याचा आन्सर आपल्याला किती आलेला मग 107 आहे की नाही. आता समोर बघा, आता हे 5 नंबरचं, हे 6 नंबरचं. आता याचा अगोदर ऍडिशन करायचंय. 5 आणि 9 आणि 4 किती होतात 9. 9 मी तुम्हाला पहिले म्हटलं, इकडची संख्या असो किंवा इकडची संख्या असो, जी संख्या मोठी असेल ती आपल्या मनात घ्यायची आहे आणि त्याच्या समोर मग छोटी संख्या काउंट करायची आहे. म्हणजे 9 च्या पुढे 4 काउंट करायचे. 9 10 11 12 13 1 3 13, कॅरी किती आली मग त्याच्या समोरच्या नंबरवर कॅरी ठेवायची. आता 5 ची जोडी 7, मग 5 आणि 2 किती होतात 7, 5 6 7, त्याच्या पुढे फक्त आपण 2 काउंट केले मग 7 आले, आणि 7 मध्ये 1 काउंट केल्यावर मग काय येतात मग 83 आपल्याला आन्सर आलेलं आहे. आता समोर काय आहे मग 32, प्लस चिन्ह टाकायला विसरायचं नाही 32. आता याचा आन्सर आहे आता 3 आणि 2 किती होतात 5, आणि 8 आणि 3 किती होतात 8 9 10 11. कारण छोटी संख्या आपण लवकर काउंट करू शकतो, पण मोठी संख्या काउंट करायला थोडंसं काहीतरी आपल्याला वेळ जास्त लागतं. जास्त वेळ लागणार नाही, कमीच वेळेमध्ये करायचं शॉर्टकट पद्धती. मग 8 च्या पुढे 3 जर काउंट केला आपण तर भेटलं 8 9 10 11 अशा पद्धतीने आपला आन्सर आला मग 150.
15. आता ते दोन्ही पण चिन्ह बघा कोणकोणते येतं. मल्टिप्लायचं चिन्ह आहे 2 वेळेस. मग 64 मल्टिप्लाय 3 64 मल्टिप्लाय 3 अगोदर आपल्याला करून घ्यायचंय. मग 3 चा टेबल 4 पर्यंत ना 3 4 जा 12. 12 ला 2 कॅरी 1. 3 6 जा 18. 18 मध्ये मग तुम्ही 3 1 जा 3 3 2 जा 6. अशा पद्धतीने मोजत जा, आरामाने मोजा, गडबड करू नका. 3 6 जा 18 आणि 18 मध्ये 1 टाकल्यावर 19 आहे की नाही. आता नंतर पुन्हा मल्टिप्लाय काय आपलं 4 आहे. आता याचं कसं करायचं मग पुन्हा 4 चा टेबल 2 पर्यंत म्हणायचा. 4 2 जा 8. 4 9 जा 36 ला 6 कॅरी 3 कारण बाजूला लिहून बघायचं 36. हे असं आपण जेव्हा कॅरी देतो तेव्हा खूप घोळ होतो. आपल्याला जास्तीत जास्त लहान मुलांना 1 कॅरी द्यायची सवय लागून जाते कारण आपण छोटे छोटे गणित शिकवतो जास्तीत जास्त 1 कॅरी असलेले. नंतर मग त्यांना समोरचे जे गणित त्यांना शिकवायचे मग आपल्याला असे बाजूला लिहायला सांगितलं 36. मग आपण जी पलीकडची संख्या आहे राईट हँड आणि लेफ्ट हँड म्हणजे 2 संख्या असतात. मग राईट हँडची संख्या जी आहे ती आपल्याला इथे लिहून घ्यायची आहे आणि उरलेली 3 जी आहे ती मग याला समोरच्या नंबरच्या डोक्यावर ठेवायची आहे की नाही. आता समोर 4 चा टेबल करून काढणं. 4 1 जा 4 आणि 4 च्या पुढे 3 मोजायचं. 4 5 6 7 म्हणजे किती उत्तर आलं आपलं 7 म्हणजे आन्सर आला आपला 768 आहे की नाही. अशा पद्धतीने आता आपण हे गणित करत करत गेलेलो आहोत. आता हे 8 नंबरचं गणित आहे. अगोदर काय करायचं आपल्याला ऍडिशन आणि त्यानंतर मग मल्टिप्लाय करायचं आहे. आता हे गणित जे आहे आता तुम्ही सोडवा आणि आणखी प्रयत्न करा की अशा पद्धतीचे आणखी गणित घेऊन वेगवेगळ्या पद्धतीने तुम्ही गणित घ्या, याचा सुद्धा आन्सर काढा आणि मला सांगा नक्कीच. आणि हे तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कामाचा व्हिडिओ आहे की नाही. तुम्हाला नक्की आवडेल आणि तुमच्या लेकरांना तर खूप आवडणार आहे. तर फ्रेंड्स माझे व्हिडिओ जर आपल्याला आवडत असतील तर मग पुन्हा सांगते व्हिडिओला लाईक करत जा, शेअर करत जा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सबस्क्राईब करून घेत जा जेणेकरून तुम्हाला व्हिडिओ बघायला मिळतील. तर फ्रेंड्स धन्यवाद. थँक्यू.